दगडूशेठ गणपतीची दृश्य। उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये गणरायाचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांच्यासोबत सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या। आत्ता अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मंदिरात पूजा आणि आरती सुरू आहे। चार दृश्य आपण दाखवतो। एका बाजूला लालबागचा राजा आहे, त्याच्या बाजूला गणेश गल्लीचा मुंबईचा राजा। इथे खाली जी आपल्याला गणपती बाप्पाची पांढरा कद घातलेली जी मूर्ती दिसते ती आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीची। आणि या बाजूला पुण्याची दगडूशेठ हलवाई गणपतीची दृश्य। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पूजा केली जाते आहे। दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे गणेशोत्सवाच्या मंडपातून मुख्य मंदिराकडे आणलं गेलं। दुपारनंतर या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या। पण आता विधिवत उपमुख्यमंत्री सपत्नीक पूजा करतायत दगडूशेठ हलवाई गणपतीची। लालबागचा राजा, मुंबईचा राजा, दगडूशेठ गणपती पुण्याचा, अशी सगळी दृश्य। खरं तर ज्या ठिकाणी या मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते तिथून ते हल्ले, ती मूर्ती हल्ली की पुढे जो काही सोहळा सुरू होतो तो अक्षरशः डोळ्यात साठवून ठेवावा असा सोहळा असतो। पुढचे 20 तास मुंबईत, पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रभरामध्ये विसर्जन मिरवणुकांची धूम आपल्याला बघायला मिळते। हजारो लाखोंची गर्दी या मिरवणुकांकरता रस्त्यावर आलेली असते। आज आता शनिवार आहे, त्यामुळे बहुतांश जणांना सुट्टी असेल आणि मग ज्यांना सुट्टी असते ते आवर्जून या मिरवणुका बघायला रस्त्यांवर उतरतात, मुंबई गाठतात, पुणे गाठतात आणि मिरवणुकांमध्ये सहभागी होतात। मुंबईमध्ये तर विशेष आकर्षण असतं ते मूर्तीचं, कारण मूर्ती उंच असतात, 20-20, 25-25, 30-30 फुटाच्या मूर्ती असतात आणि त्या वेगवेगळ्या रूपातल्या असतात। तर गणरायाचं असं भव्य दिव्य लोभसवण रूप कुणाला बघायला आवडणार नाही। आता ही 3 दृश्य मुंबईची, लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंतामणी। या चिंचपोकीच्या चिंतामणीला 105 वर्ष पूर्ण झालेली आहेत। 106वं वर्ष आहे चिंचपोकीच्या चिंतामणीचं। मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीचा बाप्पा, त्यालाही 90 वर्षांहून अधिक परंपरा आहे। आणि लालबागचा राजा 1934 ते 2025 अशी परंपरा आहे लालबागच्या राजाची। असंच आपण विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होऊयात। आनंद, दुःख, प्रेम या सगळ्या भावना एकत्रित या विसर्जन मिरवणुकांमध्ये बघायला मिळतात, त्याही अनुभवूयात। एक छोटासा ब्रेक।